नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे। कारण दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून भाजप आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे। त्यामुळे आगामी काळात या आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात चौकशीची मागणी केली होती। दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता। केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय। त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे। देशातील एकूण आत्महत्यांपैकी 30% आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचे थकीत वीज बिल माफ करावे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली। 293 अन्वय प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांची पोलखोल केली आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी वारीत राहुल गांधी 14 जुलै रोजी सहभागी होणार आहेत। यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत। राज्यात येत्या 3-4 महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी होणार असल्यामुळे त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येणार आहे। महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील 12 जागांसाठी निवडणूक होत आहे। महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी या निवडणुकीसाठीचे त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत। मात्र यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार नाही। अशातच महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लिम प्रतिनिधी नसल्याची बाब समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी निदर्शनास आणून दिली आहे। तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती केली आहे की त्यांनी राज्यातील मुस्लिम नेत्यांना विधानसभा आणि विधान परिषदेवर संधी देऊन मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व निर्माण करावं। उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय। भालेराव यांच्यासोबत उदगीर जळकोट तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। यावेळी तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता। मात्र लोकसभा निवडणुकीत ते काहीच झाले नसल्याने व आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल याची शक्यता नसल्याने शरद पवार गट राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची भावना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केली। मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमधून शांतता रॅली निघणार आहे। यासाठी लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होताना दिसत असून या रॅलीत आता तुफान गर्दी झाली आहे। सर्व रस्ते जाम झाले आहेत। 5ही जिल्ह्यातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ही गर्दी असल्याचे सांगितलं जात आहे। लोकसभेचा निकाल लागल्यापासून बीड जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत। आज बीडच्या सभेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काय बोलणार, त्यांच्या निशाणावर कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वरळीतील हिट अँड रन प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। अपघातातील मुख्य आरोपी मिहिर शहा तब्बल 3 दिवस फरार होता। अखेर पोलिसांनी त्याला विरारमधून अटक केली व 12 जणांना ताब्यात घेतलं। मिहिर शहा आणि त्याच्यासोबत घटना घडली त्यावेळी असलेल्या ड्रायव्हरचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। अशातच पोलिसांसमोर दोघांनीही त्यांच्या हातून झालेल्या गुन्ह्याची कबुली दिली। तसेच मिहिर शहाला आता पश्चाताप होतोय असंही त्यानं पोलिसांना सांगितलंय। माझ्या हातून मोठी चूक झाली आहे, माझं करिअर उद्ध्वस्त झालंय असंही मिहिरनं म्हटल्याची माहिती आहे। दूध दराच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रात वातावरण चांगलंच गरम झाल्याचं बघायला मिळतंय। अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहेत। दरम्यान आज दूध दराच्या संदर्भात झालेली मंत्रालयास्तरीय 3री बैठक अपयशी ठरली आहे। याबाबतची माहिती किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवलेंनी दिली आहे। त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे नवले म्हणाले आहे। जोपर्यंत दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे नवले म्हणाले आहेत। काही दिवसांपूर्वी मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती। या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झाले होते। या प्रकरणावरून मालेगाव मध्य मतदारसंघाचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर विधानसभेत गंभीर आरोप केलाय।
मालेगाव गोळीबार प्रकरणात आसिफ शेख हे मास्टर माइंड असल्याचे म्हटलंय। या प्रकरणात पकडलेले शूटर हे हमाल असून मुख्य आरोपी नाहीत। घटनेतील मास्टर माइंडला अटक करावी अशी मागणी त्यांनी विधान भवनात केली आहे। पूजा खेडकर 2023च्या बॅचच्या ट्रेनी IAS अधिकारी आहेत। सध्या पूजा खेडकर या चमकोगिरीमुळे चांगल्या चर्चेत आले आहेत। चमकोगिरीच्या हव्यासापायी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। खेडकर यांनी पुणे जिल्ह्यातील कार्यालयात प्रोबेशन अधिकारी म्हणून रुजू होताच आपल्या खासगी ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला। ऑडी गाडीवर बेकायदेशीरपणे बीकन दिवा हा लावून घेतला। या प्रकरणी चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कारवर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 21,000 रुपयांचा दंड सुद्धा करण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।